हरि बहुत नाम में सपोर्ट लोगों मसद लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. सुंदर गीत गाए. सुंदर गीत गायलं. हमारे लिए प्रभु ने क्या किया वो बात को कभी भूलना नहीं. आणि प्रभूने आपल्याकरता काय केलं या गोष्टीला कधी विसरायचं नाही. मसीह जीवन एक बहुत याददाश्त का जीवन है. आणि ख्रिस्ती जीवन खूप लक्षात ठेवणारं ते जीवन आहे. प्रभु ने मेरे लिए क्या किया. प्रभूने माझ्याकरता काय केलं. ना एक बार एलिशा के ऊपर चादर डालने के बाद में बोला मैंने तेरे लिए क्या किया ये याद रख. आणि एका एलियाने एलिशावर चादर टाकत असं म्हटलं की मी तुझ्यासाठी काय केलं हे तू स्मरण कर. प्रियो हमारे यीशु मसीह ने हमारे लिए क्या किया हमें उसको याद करना है. आणि कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याकरता काय केलं याला आपल्याला स्मरण करायचं. अगर हम मसीह जीवन में प्रभु ने हमको किया हुआ काम को भूल गया तो फिर जिंदगी कुछ नहीं रह गया. आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये केलेलं कार्य जर आपण विसरून गेलो तर मग आपण या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. हमें प्रभु को कभी भूलना नहीं. प्रभूला कधी आपल्याला विसरायचं और नाहीये. प्रभु ने हमारे लिए किया हुआ काम को भी भूलना नहीं. आणि प्रभूने आपल्याकरता केलेलं जे काम आहे ते सुद्धा आपल्याला कधी विसरायचं नाही. आपको मालूम है कि 50 वचन संगीता का 22 वचन में आणि स्तोत्र 50 त्याच्या 22 वचनामध्ये एक चेहरा भी नहीं है. आणि एक त्या ठिकाणी सावधगिरीचा इशारा आहे. हे परमेश्वर को भूलने वालों, हाँ। यह बात भली भांति समझ लो, हाँ। हे ऐसा न हो हाँ। कि मैं तुम्हें फाड़ डालूं हाँ। और कोई छुड़ाने वाला न हो. हाँ पर प्रभु को कभी भूलना नहीं. आणि प्रभूला कधी विसरायचं नाहीये. प्रभु को भूलने वालों को प्रभु बांध डालेगा. आणि जे प्रभूला विसरतात त्यांना प्रभू पाडून टाकेल. बोलने का अर्थ वो अनंत विनाश में जाएगा. आणि सांगायचा अर्थ ते अनंत कालच्या विनाशामध्ये जातील. फिर आप देखिए आज आज दुनिया की चारों तरफ क्या हो रहा है. आणि तुम्ही पहा जगाच्या चहूबाजूला काय होत आहे. आज भी कितने लोग गैस के लिए लंबा लाइन लगा हुआ है. आणि आजही गॅस घेण्याकरता लोक लांब लाईनीमध्ये आहे. उनके घर में खाना पकाने के लिए गैस नहीं आणि त्यांच्या घरामध्ये अन्न शिजवण्याकरता गॅस नाहीये. है ना. मतलब आज दुनिया भर में मतलब लोग कितना विपत्तियों में. आणि आज जगभरामध्ये लोक किती प्रकारच्या विपत्तीमध्ये आहेत. आज आप लोगों ने खाना खाया ना. आज तुम्ही जेवण केलं ना. क्यों खाया. का खाल्लं. प्रभूने दिया. प्रभूने दिलं. लोगों ने उपकार किया. आणि प्रभूने उपकार केले. ऐसा कितना उपकार किया. आणि असे कितीतरी उपकार केले. आज कितने लोगों को पीने का पानी नहीं मिल रहा है. आणि आज कितीतरी लोकांना पिण्याचं पाणी नाही भेटत आहे. रहने का घर नष्ट हो गया. आणि राहण्याचं घर त्यांचं नष्ट झालं. चारों तरफ देखो प्रियो कितना भयंकर विपत्ति हो रहा है. आणि चौबाजूने बघा प्रियांनो किती भयंकर विपत्ती होत आहे. लोग अपना जान बचाने के लिए भाग रहे हैं. आणि लोक आपला जीव वाचवण्याकरता धावत आहे. हमारा कैसे भी अपना प्राण बचाए. आणि कसंही करून आपण जीव वाचवावा. तो हमें वो शांत अवस्था में रखा है. आणि प्रभूने आपल्याला खूप शांत अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. ये अवस्था कभी भी कहीं भी बिगड़ सकता है. आणि प्रियांनो ही अवस्था कधीही केव्हाही बिघडू शकते. ये प्रभु का अनुग्रह से हमको इतना अच्छा एक अनुभव परिस्थिति मिला है. आणि ही देवाच्या कृपेने एवढी अनुकूल अशी परिस्थिती आपल्याला भेटलेली आहे. आपको मालूम है आप कभी हॉस्पिटल जाता है तो आणि तुम्ही कधी हॉस्पिटलला जातात तर है ना कितने लोग कितनी प्रकार तड़प रहे हैं. आणि कितीतरी लोक कितीतरी प्रकारे तळमळत आहे. है ना. मानो उन लोग वेदना से तड़प रहे हैं. कई रीति में मानो उन लोगों का हम लोग देख नहीं सकते. आणि त्यांना वेदना होत आहे म्हणून तळमळत आहे. त्रास होत आहे म्हणून तळमळत आहे. पुष्कळ त्यांची तळमळ आहे की जे आपण पाहू शकत नाही. मतलब लोगों को प्रभु अवसर देता है. आणि लोकांना प्रभू संधी देत असतो. हमें अभी सोचता है कि अपना वो रोसी का बच्चा आता है चिक्कू और उनका बहन इतना होशियार बच्चे लोग थे, ब्रिलियंट थे. लेकिन अभी दोनों का अवस्था देखकर रोना आता है. भैया अभी एक बात है वो बच्चों के जीवन में ऐसे हुआ तो हम उससे बेहतर है ऐसा कभी नहीं सोचना. उन्हें एक चेतावनी के रूप में ये सब हमारे बीच में होकर के समझने के लिए दिया है. आणि रोजीचे मुलं जे यायचे ते कितीतरी हुशार होते पण त्यांच्या जीवनामध्ये असं काय होईल आपण कधीही विचार केला नव्हता. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही होणार नाही आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे असा कधीही विचार करू नका. आपल्या जीवनामध्येही तशा प्रकारची अवस्था येऊ शकते. यो हम लोग बहुत प्रभु का भय मान करके प्रभु को सम्मान करना चाहिए. आणि प्रभूचं खूप भय बाळगून प्रभूचा सन्मान आपण करायला पाहिजे. प्रभु का वचन पूरा होते जा रहा है. आणि प्रभूचं वचन पूर्ण होत आहे. हम लोग प्रभु का आगमन का एकदम निकटता में आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदम जवळ आहोत. है ना. कभी भी प्रभु का आगमन होगा. आणि प्रभूचं आगमन केव्हा पण होईल. तो आज होंगे उस तैयारी में हमें रहना चाहिए. आणि प्रभूचं आगमन आज होईल या तयारीमध्ये आपण राहायचं आहे. है ना. हम लोगों को प्रभु ने
बहुत जीवित आशा दिया है, आणि आपल्याला प्रभूने खूप जिवंत आशा दिली आहे वो आशा नष्ट नहीं करना आणि ती आशा नष्ट नाही करायची. और हमें दिया हुआ काम जो उत्साह से करना. आणि प्रभूने आपल्याला दिलेलं जे काम आहे ते आपल्याला उत्साहाने करायचं आहे. अपन प्रभु का वचन सीखता है, आणि आपण प्रभूचं वचन शिकतो प्रभु कहाँ तक हम वो वचनों को मानता है. आणि कुठपर्यंत देवाची वचनं आपण पालन करतो. हम वचन सीखा आणि वचन आपण शिकलो और अगर नहीं माना तो आणि जर ते आपण पालन नाही केलं तर प्रभु का दिल को बहुत दुख है, आणि प्रभूच्या हृदयाला खूप दुःख आहे. क्योंकि आप ये वचन मानने के ऊपर आपका भविष्य है. आणि हे वचन पालन करण्यावर तुमचं भविष्य निर्भर आहे. तो आप वचन को ही छोड़ देगा आणि वचनाचा जर तुम्ही त्याग केला तर और आपने प्रभु को छोड़ दिया. याचा अर्थ तुम्ही प्रभूला सोडून दिलं. नहीं प्रियो, हमें वचन को थामा रहेगा. आणि नाही प्रियांनो, आपण प्रभूचं वचन जे आहे ते पकडून राहायचंय आप प्रभु को उपस्थिति में है आणि आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत और प्रभु ने हमको लेकर आया, आणि प्रभू आपल्याला घेऊन आला प्रभु का वचन सीखने के लिए अवसर दिया. आणि प्रभूचं वचन शिकण्याकरता प्रभूने संधी दिली ये कभी नष्ट नहीं करना है. आणि हे कधी नष्ट नाही करायची. हम लोग कई बार हमको जो अच्छा लगता है ऐसा करता है. आणि पुष्कळ वेळा आपल्याला जे चांगलं वाटतं आपण ते करत असतो हमको लगता है कि शायद दूसरा खुश हो जाएगा. आणि कदाचित आपल्याला असं वाटतं त्याच्याने समोरचा खुश होईल. धोखा है. फसवणूक आहे. हमारा वो विचार सही होना जरूरी नहीं. आणि आपले ते विचार बरोबर राहणं काही गरजेचं नाहीये. एक बार एक हमारे एक व्यक्ति राजा के मतलब राजा दावीद के पास शाऊल का मुकुट और उनका धोती सब लेकर आया. आणि एकदा एक अमेरिकी व्यक्ती जो आहे तो दाऊद राजाकडे शाऊलाचा मुकुट आणि ते मोती सगळं काही घेऊन आला. और मतलब उन्होंने सोचा अभी मैं ये सब दावीद राजा को देगा तो दावीद राजा खुश होकर के मुझको भी एक अच्छा अपॉइंटमेंट देगा, कुछ तोहफा देगा, ऐसा आशा में आया. आणि मग त्याने अशा प्रकारे विचार केला का हे सर्व दावीद राजाला मी दिल्यानंतर राजा माझ्यावर खुश होईल आणि मला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पद देईल. और उन्होंने आके बोला राजा वो मर गया. आणि मग त्या अमेरिकी व्यक्तीने येऊन दाऊद राजाला असं सांगितलं की शाऊल मेला. तुमको कैसे मालूम? आणि तो म्हटलं की तुला कसं काय माहिती? मैंने तो उसका गला काटा आणि मी तर त्याचा गळा कापला. है. बाप रे, मला दावीद एकदम मला अचंबित हुआ. आणि मग दावीद राजाला एकदम आश्चर्य वाटलं. है ना. मला दूसरा शमूएल पहला अध्याय का 10 वचन में दुसरं शमूएल पहिला अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये तो मैंने निश्चय जान लिया हाँ। कि वह गिर जाने के पश्चात नहीं बच सकता। हाँ। उसके पास खड़े होकर उसे मार डाला हाँ। और मैं उसके सिर का मुकुट और उसके हाथ का कंगन लेकर हाँ। यहाँ अपने प्रभु के पास आया। देखा है ये हम ओ राजा, मैं आपको खुश करने के लिए आपका वैरी का देखो ये सब लेकर के मैं आपके पास इसलिए आया कि मतलब अभी आप ये देख करके लेकर के मुझको भी थोड़ा आशीष दे देगा. आणि मग मी माझ्या प्रभूकडे शाऊलाचा मुकुट आणि त्याच्या हातातलं कंगन कडं हे घेऊन याकरता आलो की हे बघून राजा माझ्यावर खुश होऊन मला पण काहीतरी देईल. देखो उनका मतलब जो आशा था वो सही था. आणि बघा त्यांची जी त्या अमेरिकी मनुष्याची जी काही अपेक्षा होती ती बरोबर होती का? है ना. उसको क्या मिला? आणि त्याला काय मिळालं? उसका 13-14 त्याचं 13 आणि 14 वचन. दाऊद ने उस समाचार देने वाले जवान से पूछा, तू कहाँ का है? उसने कहा, मैं तो परदेसी का बेटा अर्थात अमालेकी हूँ। दाऊद ने उससे कहा, तू यहोवा के अभिषिक्त को नष्ट करने के लिए हाथ बढ़ाने से क्यों नहीं डरा? आगे. तब दाऊद ने एक जवान को बुलवाकर कहा, निकट जाकर उस पर प्रहार कर। तब उसने उसे ऐसा मारा कि वह मर गया। हो तोहफा पाने के लिए आया था, आणि बक्षीस मिळवण्याकरता आला होता लेकिन वो उसका अंत दिन था. आणि तो त्याचा शेवटला दिवस होता. यो मतलब बोले का अर्थ उन्होंने बहुत बहुत उम्मीद करके आया, आणि तो खूप अपेक्षा ठेवून आला लेकिन वो बात उल्टा हो गया. आणि ते सगळं काही उलट झालं. है ना. उनका जीवन ही खत्म हो गया. त्याचं जीवनच नष्ट झालं. यो आज हम प्रभु के आगमन की बात जो रहे, आणि प्रेरणा आज आपण प्रभूच्या आगमनाची वाट पाहत आहोत. परंतु हम प्रभु के आगमन में जाएंगे क्या? आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपण जाऊ का? उसका एक सही तैयारी हमारे जीवन में हो रहा है क्या? आणि त्याची एक योग्य तयारी आपल्या जीवनामध्ये होत आहे का? कल से बढ़ करके हम प्रभु के आगमन के निकट आ गया करके जो जिसको थोड़ा भी समझे वो मानेगा. आणि कालपेक्षा आज मी प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आलेलो आहे याची कल्पना ज्याला कोणाला असेल तो ते मानेल. और ऐसा व्यक्ति आणि असा मनुष्य उसका अपना तैयारी देखना चाहिए ना. आणि त्याने आपली स्वतःची तयारी पाहायला पाहिजे ना. है ना. हमें अगर सही प्रकार तैयार नहीं है तो आणि आपण जर स्वतः योग्य प्रकारे तयार नाही तर क्या होगा फिर? काय होईल प्रियांनो? अगर उस आगमन में
अगर उठा लिए नहीं जाएगा तो आणि त्या आगमनामध्ये आपण उचलल्या नाही गेलो तर है ना वो लोग महाक्लेश में जाए आणि ते लोक महाक्लेशामध्ये जातील और महाक्लेश में जाने के टाइम पर भी उसका उद्धार नहीं होगा। आणि महाक्लेशामध्ये गेल्यानंतरही त्यांचं तारण होणार नाही मसीह विरोधी उनको बाहर डालेगा, आणि जो ख्रिस्त विरोधी तो त्यांना फाडून टाकेल आकर नरक में जाएगा। आणि शेवटी तो नरकात जाईल बहुत सावधान। आणि खूप सावध राहा। इसलिए जो अपन वचन सीखता है वो अपने जीवन में लाने के लिए प्रयास करना चाहिए। आणि जे वचन आपण शिकतो ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे। आज भी एक संदेह है कि वचन जो सुन रहा है वो समझ रहा है कि नहीं, आणि आजही शंका आहे की जे वचन ऐकत आहे ते त्याला समजत आहे का। है ना। समझने के लिए हमें एक सच्चा नम्र दिल चाहिए। आणि समजण्याकरता आपल्याला एक नम्र हृदय राहायला पाहिजे। है ना। आपको मालूम है मानव जब स्वर्गराज का वेदों को समझने के लिए तो वो प्रार्थना में पिता से गाने का टाइम पर एक बात बोलता है मत्ती 11:25 में। मत्ती 11 अध्याय त्याच्या 25 वचनामध्ये प्रभु प्रार्थनेमध्ये पिता परमेश्वराला अशा प्रकारे म्हणत आहे। उसी समय यीशु ने कहा, हे पिता स्वर्ग और पृथ्वी के प्रभु, मैं तेरा धन्यवाद करता हूँ कि तूने इन बातों को ज्ञानियों और समझदारों से छिपा रखा और बालकों पर प्रकट किया है। हाँ देखा, बालकों पर प्रकट किया है। आणि जे बालक आहे त्यांच्यावर या सर्व स्वर्ग राज्याच्या गोष्टी प्रगट केल्या आहेत। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। बोलने का मतलब प्रभु को उपस्थिति में एक सच्चा भावना से सच्चा दिल से आने वाला लोगों को ही प्रभु ये बात प्रकट करके आणि देता है। प्रभूच्या उपस्थितीमध्ये खऱ्या भावनेने येणाऱ्या लोकांनाच प्रभू हे सर्व काही प्रकट करतो। जो भी प्रभु बताएगा वो मानने वाला एक सच्चा दिल चाहिए। आणि जे प्रभु सांगेल ते पालन करण्याचं एक खरं हृदय राहायला पाहिजे। हम लोग जो भी सीख रहा है वो बात हम मानते आ रहे हैं कि नहीं, आणि जे आपण शिकत आहोत ते पालन करत आहोत का, अपने जीवन को पार करना। आपण आपलं जीवन पारखा। तो कल हम लोग मतलब फिलाडेल्फिया मंडली के बारे में उसका तीसरा अध्याय का 8 वचन पर ध्यान दे रहा था। आणि फिलाडेल्फिया मंडळी संबंधाने प्रकटीकरण 3 अध्याय त्याचं 8 वचन आपण मनन करत होतो। वापस एक बार वो 8 वचन को पढ़ेंगे। पुन्हा एकदा ते 8 वचन आपण वाचूया। मैं तेरे कामों को जानता हूँ। हाँ। देख, अभी आपको मालूम है हर एक मंडली से कहने के टाइम पर प्रभु ये बात शब्द कहता है, आणि प्रत्येक मंडळीशी बोलताना प्रभूने हा शब्द वापरला आहे, प्रभु हमारा कामों को जानता है। प्रभू आपले कामं जाणतो। है ना। हम लोग कभी भी मतलब मैं कैसा काम किया करके वो वर्णन करने की जरूरत नहीं। आणि मी कसं काम केलं हे वर्णन करण्याची आपल्याला गरज नाही। प्रभु को मालूम है हम कैसा काम करता है। आणि प्रभूला ठाऊक आहे आपण कसं काम करतो। भाइयों आज भी हमें अपना कामों को परखना है। आणि प्रेरणा आजही आपण आपली कामं जी आहे ती पारखायची आहे। मतलब हमें कैसा काम करना है। आणि आपल्याला कसं काम करायचंय। है ना। पहला कुरिन्थी 3 अध्याय का 11 से 15 तक का वचनों में आपको सबको मालूम है वो विषय। मतलब हमारा काम अगर सही रीति में मतलब यीशु मसीह के उपदेश के अनुसार प्रभु की इच्छा जानकर पवित्र आत्मा का अगुवाई में और प्रेम में नहीं किया वो लकड़ी घास भूसा में जाएगा। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय 11 ते 15 वचन आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण करणारे जे काम आहे ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेच्या अनुसार आत्म्याच्या प्रेरणेने आणि परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार आणि प्रभूच्या प्रेमामध्ये जर नाही केलं तर मग ते सगळं काम लाकूड घास भुशाप्रमाणे राहील आणि अग्नीमध्ये ते जळून जाईल। बहुत जरूरी बात है। आणि खूप गरजेचं आहे। हम थोड़ा करे लेकिन वो प्रभु का इच्छा के अनुसार करें। आणि आपण थोडंसं करायचं पण ते प्रभूच्या इच्छेच्या अनुसार करायचं। ज्यादा से ज्यादा मैं अनेक लोगों को इन दिनों में ये बात बताना चाहता हूँ, अब प्रभु से लिपटे रहे या प्रभु के साथ प्रार्थना में ज्यादा समय बिता। आणि जास्तीत जास्त प्रभूच्या लोकांना मी 8 दिवसांमध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही प्रभूच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ राहा, प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ राहा। क्योंकि आपको मालूम है प्रार्थना एक छोटा बात नहीं है, बहुत भारी लड़ाई है। आणि प्रार्थना एक लहान गोष्ट नाहीये, ती भयंकर असं युद्ध आहे। मतलब प्रार्थना के द्वारा आप बहुतों को बहुत प्रकार सहायता पहुंचा सकता है। आणि प्रार्थनेच्या द्वारे पुष्कळ लोकांना पुष्कळ प्रकारे तुम्ही सहाय्य पोहोचू शकता। आपको अधिकतर लोगों को मालूम है एक दूसरे लोगों का अवस्था क्या है। आणि जास्त करून लोकांना माहिती आहे दुसऱ्या लोकांची अवस्था कशी आहे, काय आहे। जब पौलुस पड़ोसियों को लिखने के टाइम पर एपफ्रातुस का बारे में एक बड़ा गवाही वहाँ पर देता है। आणि प्रेषित पौल कलसीकराच्या मंडळीला लिहित असताना एपफ्रातुस संबंधाने एक मोठी साक्ष त्या ठिकाणी सांगत और आहे। उसका 4 अध्याय का 12 वचन। कलसीकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याचं 12 वचन। प्रधान तो उनमें से है हाँ। और मसीह यीशु का दास है। हाँ। तुम्हें नमस्कार करता है हाँ। और सदा तुम्हारे लिए प्रार्थना में लड़ाई करता है
देखा वो प्रार्थना में तुम्हारे लिए प्रार्थना में लड़ाई करता है। आणि तुमच्याकरता प्रार्थनेमध्ये तो युद्ध करतो. आप लोग दूसरे के लिए कितने लोग ये दिल से बोल सकते हैं कि मैं भी दूसरे के लिए प्रार्थना में लड़ाई करता हूँ। आणि तुमच्यापैकी किती लोक अशा प्रकारे सांगू शकतील की मी सुद्धा दुसऱ्यांकरता प्रार्थनेमध्ये युद्ध करतो. प्रियो आप जो कर रहा है कोई किसी को मालूम नहीं, आणि प्रियांनो, तुम्ही जे करत आहे ते दुसऱ्याला माहित नाही. और जो किसको मालूम, कोणाला माहिती? प्रभु को मालूम। प्रभूला माहिती. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. आपका प्रार्थना कभी भी व्यर्थ नहीं जाएगी। आणि तुमची प्रार्थना कधीही व्यर्थ जाणार नाही. आपका प्रार्थना का कार्य प्रभु जरूर करेगा, आणि तुमच्या प्रार्थनेचं जे कार्य आहे ते प्रभू निश्चितच करेल. है ना। इसलिए हमें प्रार्थना के द्वारा बहुत लोगों को कई रीति में सहायता पहुंच सकता है। आणि म्हणूनच प्रार्थनेच्या द्वारे पुष्कळ लोकांना पुष्कळ प्रकारचं सहाय्य आपण पोहोचू शकतो. वो लोग भी नहीं समझेगा कि ये काम कैसे हुआ, आणि त्यांना सुद्धा समजणार नाही की हे काम कसं होईल. परंतु प्रभु ने भक्त का प्रार्थना सुनकर कर दिया। आणि प्रभूने भक्ताची प्रार्थना ऐकून ते केलं. बहुत बार बहुत लोग ये बात को नहीं समझते, आणि पुष्कळ वेळा पुष्कळ लोक या गोष्टीला नाही समजत. लेकिन मुझे पक्का विश्वास है कि प्रार्थना के द्वारा बहुत से लोगों के जीवन में प्रभु ने बहुत बार बहुत काम किया है। आणि मला पक्का विश्वास आहे की प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये पुष्कळचं कार्य केलेलं आहे. ये वचन कभी व्यर्थ नहीं जाएगा। आणि देवाचं हे वचन कधी व्यर्थ नाही आपको जाणार. ये भी दूसरे का बात याद आता है ना, तुरंत चलते चलते आप उनके लिए प्रार्थना करें। आणि ज्या वेळेला दुसऱ्या संबंधाने आपल्याला एखादी गोष्ट आठवते ना, लगेच चालता चालता त्यांच्याकरता प्रार्थना करा. तो मैं आपको हर एक लोगों को ये सब बात अनंतता में प्रभु से सम्मान पाने वाला कार्य, आणि हे सर्व सार्वकालिक जीवनामध्ये देवापासून सन्मान प्राप्त होणारं ते कार्य आहे. तो यहाँ पर मतलब प्रभु हमारे कामों को जानता है। आणि प्रभू आपली कामं जाणतो. आज के दिन का काम प्रभु जब तोड़ेगा तो आणि आजच्या दिवसाचे कार्य जर प्रभूने आपले मोजले तर, हमारा काम प्रभु का दृष्टि में कैसे रहेगा। आणि आपली कार्य प्रभूच्या दृष्टीने कशी राहतील. प्रभु को महिमा दे करके कितना काम किया, आणि देवाचा गौरव करत किती काम आपण केलं. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमें उस फिलाडेल्फिया मंडली का अनुभव में आगे बढ़ना है। आणि फिलेडेल्फिया मंडळीच्या अनुभवामध्ये आपल्याला पुढे वाढायचंय. और आगे देख, मैंने तेरे सामने हाँ। एक द्वार खोल रखा है हाँ। जिसे कोई बंद नहीं कर सकता। हाँ, देखिए यहाँ पर प्रभु ने हमारे लिए भी द्वार खोल कर रखा है। आणि प्रभूने आपल्याकरता सुद्धा एक दरवाजा उघडून ठेवलेला आहे. किसके लिए द्वार खोला है? आणि तो दरवाजा कशाकरता उघडला आहे. है ना, ये प्रभु का गवाह देने के लिए खोला हुआ है। आणि प्रभूचं साक्ष देण्याकरता तो उघडला आहे. है ना, आज थोड़ी देर पहले मेरे पास अपना बेबी ब्रदर और ये वो आया था। थोड्या वेळापूर्वी बेबी कुट्टी ब्रदर आणि जेबू आले होते. तो जब बात कर रहा था आणि ज्या वेळेला त्यांच्याशी बोलत होतो, तब मानो वो बोल रहा था कि पिछले दिनों में चेन्नई में अपना मतलब बॉम्बे में एक अच्छा भाई था, उसका नाम मैं भी भूल गया। उन लोग वहाँ पर जब संगति कर रहे थे तो पुलिस लोग अधिकारी लोग आकर के उनको धमकी दिया और उन्हें मीटिंग अभी नहीं होगा करके वार्निंग दी। आणि मग मुंबईमध्ये राहणारा एक चांगला भाऊ आहे, त्याचं नाव मी विसरलो. आणि चेन्नईमध्ये जाऊन ज्या वेळेला ते प्रभूची सेवा करत होते त्या वेळेला पोलिसांचे अधिकारी आले आणि त्यांना धमकी दिली की तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे सेवा नाही करू शकत. अभी वो लोग एक एक बदल के इधर उधर करके मानो अचानक कोई आए ना ऐसा रीति में मानो डर करके अभी संगति कर रहे हैं। आणि मग ते लोक असं एक एक घर बदलून कोणी आपल्याला तिथे बघू नये म्हणून असं ते भीत ती संगती करत आहे. बहुत भयंकर अवस्था है आणि खूप भयंकर अवस्था आहे. अब देखिए मानव इतना भयंकर रीति में बढ़ते जा रहे हैं। आणि अडखळण आता किती भयंकर रीतीने वाढत आहे. तो ऐसा प्रतिकूल आएगा तो कितने लोग संगति में आएंगे। आणि अशा प्रतिकूल आलं तर किती लोक संगतीमध्ये येतील. Praise the Lord। आराम से हमें संगति मिल रहा है, आणि आरामशीर आपल्याला संगती ही भेटत आहे. तभी भी लोग लापरवाही कर रहे हैं। आणि तरीही लोक निष्काळजीपणा करत आहे. या उनको मानो प्रभु या प्रभु का वचन का मानो कुछ महत्व नहीं। आणि प्रभूचं किंवा प्रभूच्या वचनाचं त्यांना काही महत्व नाही. ये आगे क्या होगा, आणि प्रेम पुढे काय होईल. है ना। अभी का हालत देख करके ना बहुत मानो एक दिल टूट जाता है। बहुत अवस्था लोगों का इतना नाजुक अवस्था है, आणि लोकांची अवस्था एवढी नाजूक झालेली आहे. इतना दुख भरा बात है आणि किती दुःखाने भरलेली गोष्ट ना। आहे. हम प्रभु के लिए सच में समर्पित है क्या, आणि प्रभू करता खरोखर आपण समर्पित आहोत है का. ना? प्रभु को महिमा देना हमारे जीवन का लक्ष्य है क्या, आणि प्रभूचा गौरव करणं आपला जीवनाचा उद्देश आहे का. है? अपने जीवन में सच्चा उदार का आनंद आज हमारे जीवन में कार्य करता है क्या? आणि खरा तारणाचा आनंद आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे का. थोड़ा आगे बढ़ना।
तेरी सामत थोड़ी सी तो है, हाँ। फिर भी तूने हाँ, मेरे वचन का पालन किया है। ये एक बड़ी बात है। पण थोडा सामर्थ्य पर भी वे लोग विश्वास योग्य रहा, आणि त्यांचं थोडंसं सामर्थ्य तरी सुद्धा ते लोक विश्वास योग्य राहिले ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. पर हमारे जीवन में हमारा सामर्थ्य से बढ़ करके प्रभु के साथ विश्वास योग्य करके जीवन बिताना, ये प्रभु देखता है और चाहता है। आणि आपलं जे छोटंसं सामर्थ्य आहे त्या छोट्याशा सामर्थ्यामध्ये सुद्धा प्रभू सोबत विश्वास योग्य जीवन जगणं ही प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे. है ना, प्रभु किस पर प्रसन्न होगा? आणि प्रभू कुणावर प्रसन्न होईल? है ना, जब मत्ती उसकी 10 अध्याय उसका 22 है। मग ते त्याचं 10 अध्याय त्याचं 22 वचन. मेरे नाम के कारण हाँ। सब लोग तुमसे बैर करेंगे, हाँ। पर जो अंत तक धीरज धरे रहेगा, हाँ। उसी का उद्धार होगा। हाँ प्रियो, बहुत गहरी बात है। मतलब प्रभु के नाम के कारण सब लोग हमें भय करने का अनुभव आएगा। आणि प्रभूच्या नावानिमित्त खूप लोक आपला द्वेष करतील असा अनुभव येईल. ये कौन सह सकता? आणि हे कोण सहन करेल? है ना, अपने बंधु लोग, अपना मित्र लोग, अपना पड़ोसी लोग, मतलब जो भी है वो सब लोग प्रभु यीशु मसीह पर हम विश्वास करके उस सच्चाई पर बना रहने कारण सब लोग हमें बैर करेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्यावर राहिल्या कारणाने आपले बंधू लोक, आपले नातेवाईक, आपले मित्र सर्व लोक आपला द्वेष करतील. कितना भयंकर बात है ना। किती भयंकर गोष्ट आहे. और प्रभु ने कहा है तो वैसा ही होने वाला है, आणि प्रभूने जर म्हटलं तर ते तसंच होईल. और भक्तों के जीवन में ऐसा हुआ भी है। आणि भक्ताच्या जीवनामध्ये तसं झालेलं पण आहे. प्रियो, हमें ये बात को जानना है। मित्रांनो, आपण या गोष्टीला जाणायचं. प्रभु बोलता है कि आखिरी तक तुम धीरे जीवन रहना, सब लोग त्यागा बोल करके तुम ऐसा डरना नहीं, क्योंकि मैं तेरे साथ हूं। आणि सगळ्या लोकांनी तुझा त्याग केला म्हणून तुला घाबरण्याची गरज नाही, मी तुझ्या सोबत आहे. क्योंकि प्रभु ने हमें वचन दिया है, मैं तुझे कभी नहीं छोड़ेगा और कभी नहीं त्यागेगा। आणि प्रभुने आपल्याला वचन दिलेलं, मी तुला कधी सोडणार नाही आणि तुला कधी त्याग करणार नाही. दुनिया हमको छोड़ देगा, आणि जग आपल्याला सोडून देईल. है ना। जब मरकुस 13 का 13 वचन, मार्क 13 अध्याय त्याचं 13 वचन. सही वचन है। और मेरे नाम के कारण सब लोग तुमसे बैर करेंगे, हाँ। पर जो अंत तक धीरज धरे रहेगा, अंत तक धीरे धरा रहेगा, उसी का उद्धार होगा। देखा प्रियो, हमारे जीवन में अभी आपको मालूम है, सही प्रकार हमें रोज उद्धार में बढ़ने वाला अनुभव नहीं है तो ऐसा समस्याओं में लोग रुक जाएगा। आणि योग्य प्रकारे जर तारणाच्या अनुभवामध्ये वाढण्याचा जर अनुभव नाहीये तर मग लोकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रतिकूलाच्या द्वारे लोक विश्वासामध्ये डळमळतील. है ना, प्रभु ने हमें जो कार्य दिया, आणि प्रभूने आपल्याला जे कार्य दिलेलं आहे बड़ा हल्का काम दिया है, आणि खूप साधारण काम दिलेलं आहे, वो काम हमें विश्वास योग्य होकर के निभाना है। आणि ते कार्य जे आहे ते विश्वास योग्य राहून आपल्याला करायचं आहे. वही मत्ती 10 अध्याय का 32-33 वचन। आणि मग ते त्याचा 10 अध्याय त्याचं 32 आणि 33 जो वचन. कोई मनुष्य के सामने हाँ। मुझे मान लेगा, हाँ। उसे मैं भी अपने स्वर्गीय पिता के सामने मान लूंगा। हाँ। पर जो कोई मनुष्य के सामने हाँ। मेरा इनकार करेगा, हाँ। उसे मैं भी अपने स्वर्गीय पिता के सामने इनकार करूंगा। इसका मतलब क्या है कि प्रियो, हम लोग मसीह का गवाह बनते जाना, ये हमारा सबसे बड़ा जिम्मेवारी है। आणि ख्रिस्ताचे साक्षीदार होत जाणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. ये तकरीबन हर एक संगति में मैं आपको ये बात बताता हूँ, आणि प्रत्येक संगतीमध्ये ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. क्योंकि हमारे पास प्रभु का सुसमाचार है। आणि आपल्याकडे प्रभूची सुवार्ता आहे. ये सुसमाचार दूसरे को देना हमारे कर्तव्य है। आणि ही सुवार्ता दुसऱ्याला देणं हे आपलं कर्तव्य आहे. ये देने में हम कहाँ तक विश्वास योग्य है? आणि हे देण्यामध्ये आपण कुठपर्यंत विश्वास योग्य आहे. देखो, आज लोग दुनिया से डरता है, प्रतिकूल आएगा, नहीं तो नुकसान होगा, ये बात सोच करके प्रभु का गवाह नहीं बनते। आणि मग प्रतिकूल येईल म्हणून लोक प्रभूचे साक्षीदार होत नाही. आपको कष्ट कब आएगा? आणि तुमच्या जीवनामध्ये कष्ट केव्हा येईल? आप आराम से जीवन बिताएगा, कोई कष्ट नहीं आएगा। आणि तुम्ही आरामशीर जीवन जगाल, तुमच्या जीवनामध्ये काही कष्ट येणार नाही. तो आप जब यीशु मसीह का गवाही देगा, आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्याल, ऐसा लोगों को हमारा दुनिया रहने नहीं देगा। आणि अशा लोकांना जग राहू देणार नाही. है ना, आज बहुत लोग मंच पर खड़ा होकर के प्रचार करने से कोई दुश्मनी नहीं आएगा। आणि तुम्ही मंचावर उभं राहून प्रचार जर केला तर काही कोणाशी शत्रुत्व नाही येणार. आपको घर घर जा करके नहीं तो सड़क पर खड़ा होकर के जब प्रचार करेगा तब आप देखना, आपको दुश्मन को बुलाने की जरूरत नहीं, वो आकर के अपना कार्रवाई कर देगा। आणि घरोघरी जाऊन ज्या वेळेला तुम्ही प्रभूचा शुभ संदेश सांगाल किंवा रस्त्यावर उभा राहून तुम्ही प्रभूचा शुभ संदेश सांगाल, त्या वेळेला शत्रूला बोलवण्याची गरज नाही, शत्रू तुमच्या जवळच येतील. प्रियो, तो का वचन कहता है
आणि प्रणव प्रभूचं वचन सांगतं, जो मेरा नाम दूसरे के सामने अगर लेंगे नहीं, आणि जो कोणी माझं नाव दुसऱ्यांसमोर घेण्याकरता लाज त्याला वाटेल वो विश्वास योग्य नहीं। आणि तो विश्वास योग्य नाही। प्रभु विश्वास योग्य लोगों को लेने आ रहा है। आणि जे विश्वास योग्य आहे त्या लोकांना प्रभू घेण्याकरता येत आहे। आज मैं प्रभु के साथ विश्वास योग्य है क्या? आज प्रभू सोबत मी विश्वास योग्य आहे का? मैं प्रभु में आने के बाद कई लोग प्रभु में आया करके उनका घर के लोगों को मालूम नहीं। आणि काही लोक प्रभू मध्ये आले त्यांच्या घरच्या लोकांना माहित नाही। वास्तव में आपके प्रति प्रभु को बहुत दुख रहेगा। आणि बरोबर तुमच्या संबंधाने प्रभूला खूप दुःख राहील। प्रियो, आपको प्रभु ने क्यों बचाया? आणि प्रणव प्रभूने तुम्हाला का वाचवलं? ज्योति देने के लिए, प्रकाश देण्याकरता दूसरे को नमकीन करने के लिए। आणि दुसऱ्याला खारट बनवण्याकरता। तो आप जब बोलेंगे नहीं, आणि जर तुम्ही बोलणारच नाही ये काम नहीं होगा। मग प्रभूचं काम नाही होणार। आपको मालूम है कितने लोगों को जीव में थोड़ा कुछ बात आ गया, जीव कट गया। आणि कितीतरी लोकांच्या जिभेला काहीतरी झालं आणि त्यांची जीभ कापावी लागली। पीछे में मैंने एक हमारा बच्चे का अवस्था सुना है कि वो बच्चे का जीव काटना पड़ा। आणि मागील दिवसामध्ये एका मुलाची अवस्था बघितली की त्याच्यामुळे काही जखम झाली आणि त्याच्यामुळे त्याची जीभ कापावी लागली। अभी वो उसको अगर दूसरे को कुछ बोलना है तो क्या बोलेगा? आणि मग त्याला जर दुसऱ्याशी काय बोलायचं तर तो काय बोलेल? प्रियो, प्रभु ने हमारे जीव कटने नहीं दिया ना। आणि प्रभूने आपली जीभ कापू नाही दिली ना। ऐसा कोई अवस्था हमारे भी जीवन में आ सकता था। अशी काही अवस्था आपल्याही जीवनामध्ये येऊ शकत होती। परंतु प्रभु ने हमें वो अंग को दिया। आणि प्रभूने आपल्याला तो अवयव ठेवला। बोलने का अर्थ क्या है प्रियो? प्रभु हमें जीव दिया, प्रभु का गवाह बनने के लिए दिया। आणि प्रभूने आपल्याला जीभ दिली ती कशा करता तर त्याचे साक्षीदार होण्याकरता। परंतु आपने वो जीव को प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल नहीं किया। आणि त्या जिभेचा प्रभूच्या गौरवाकरता आपण उपयोग नाही केला। कितने लोग जन्म होने के बाद में उनका एक आधा पाप कट गया। आणि कितीतरी लोक आहे की जन्म झाल्यानंतर त्यांचा एक पाय कापावा लागला। अभी वो चल करके गवाही नहीं दे सकता। आणि तो चालत जाऊन साक्ष नाही देऊ शकत। परंतु हमको दोनों पाप दिया ना। आणि प्रभूने आपल्याला दोन्ही पाय दिले ना। अरे भाव दौड़ करके बताओ ना। आणि तुम्ही धावत धावत जाऊन लोकांना शुभ संदेश सांगा ना। क्योंकि दुनिया में सच्चाई सिर्फ आपके हाथ में है। आणि जगामध्ये जे सत्य आहे ते फक्त तुमच्या हातात आहे। तो सच्चाई बोलने के लिए आप क्यों डरते? आणि मग सत्य सांगण्याकरता तुम्ही का घाबरता? अपन जो बोल रहा है इसके अलावा एक सच्चाई है क्या? आणि आपण जे बोलतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं सत्य आहे का? प्रभु यीशु मसीह को छोड़ करके और कोई उद्धार करता है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दुसरा तारण करता आहे का? स्वर्ग जाने के लिए और कोई मार्ग है क्या? आणि स्वर्गामध्ये जाण्याकरता अजून दुसरा कुठला मार्ग आहे का? पाप क्षमा मिलने वाला और कोई नाम है क्या? आणि पापांची क्षमा प्राप्त करण्याकरता दुसरं नाव आहे का? यो अनंत जीवन पाने के लिए सिर्फ एक ही नाम हो, प्रभु यीशु का नाम है। आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता केवळ एक मात्र नाव आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे। ये सच्चाई हम नहीं बोलेगा फिर कौन बोलेगा? आणि हे सत्य जर आपण सांगणार नाही तर मग कोण सांगेल? प्रभु ने हमें कितना बड़ा जिम्मेवारी दिया है आणि प्रभूने आपल्याला केवढी मोठी जबाबदारी दिली आहे। और हम जो बोल रहे हैं वो सच्ची बात है। आणि आपण जे बोलतो ते सत्य आहे। इसने झूठ बोला बोल करके कोई आपको बंद नहीं करेगा। आणि मग हा खोटं बोलला म्हणून तुम्हाला कोणी तुरुंगात नाही टाकणार। फिर आपको बंद करेगा तो क्या बोलकर डालेगा? आणि मग जर तुम्हाला तुरुंगात टाकायचं तर मग काय म्हणून टाकतील? इसने सच्ची बोला, आणि याने खरं बोललो सच्ची बोला इसने आपसे। आणि याने खरं बोललो म्हणून याला आतमध्ये टाका। अच्छी बात है। आणि किती चांगली गोष्ट आहे। होने दे प्रिय, आणि असं होऊ द्या। समय आ गया। आणि वेळ जवळ आली आहे। जब मत्ती उसका 24 का 13 वचन में मग ते 24 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये, परंतु जो अंत तक धीरज धरे रहेगा हाँ। उसी का उद्धार होगा। देखो बार बार प्रभु कहने वाले एक बात है, तुम अंत तक धीरज धरे। धीरज धरे रहना। मतलब ये बातों को सुनाने के लिए हमें धीरज चाहिए। आणि या गोष्टी बोलण्याकरता आपल्याला धीर पाहिजे। हाँ, आज लोग क्यों नहीं बोलता? वो उनमें धीरज नहीं है। आणि आज लोक का बोलत नाही? कारण त्यांना धैर्य नाहीये। प्रियो, हमें धीरज अंत तक धीरज रहना है। आणि शेवटपर्यंत आपल्याला धीर धरायचा है आहे। ना? कई विपत्ति आ सकता है, आणि पुष्कळ प्रकारच्या विपत्त्या येऊ शकतात। मृत्यु भी आ सकता है। मरणही येऊ शकतं। अच्छा, आप मुझे बताओ, ये दुनिया अच्छा है स्वर्ग अच्छा है? आणि आता तुम्ही मला सांगा, हे जग चांगलं आहे का स्वर्ग चांगला आहे? स्वर्ग। उसको हम जल्दी स्वर्ग जाना चाहिए। आणि याचा अर्थ आपण खूप लवकर स्वर्गामध्ये जायला पाहिजे। सही बात है। खरं आहे। या 4 दिन और ज्यादा दुनिया में रहना चाहता है, का 4 दिवस अधिक जास्त या जगामध्ये राहायची इच्छा आहे? ऐसे क्या? असं आहे का? फिर जल्दी स्वर्ग जाना है ना, आणि मग लवकर स्वर्गात जायचंय ना, तो क्या हमारा रास्ता? आणि मग त्याच्याकडचा मार्ग काय आहे? यीशु मसीह का गवाह बनो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार व्हा। यीशु मसीह का गवाह बनेगा तो दूसरा आपको लाठी से बाहर करके जल्दी भेज देगा। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार झाले तर मग दुसरे व्यक्ती तुम्हाला काठीने मारून लवकर स्वर्गात पाठवतील। आप लोग स्वर्ग जाने की इच्छा में नहीं है। आणि तुम्हाला स्वर्ग जाण्याची इच्छा नाहीये।
और आपको स्वर्ग अच्छा नहीं लगता, आणि स्वर्ग तुम्हाला आवडत नाही सचमुच में आपको अच्छा लेता है तो ये बात मान होगी। आणि खरोखर तुम्हाला स्वर्ग आवडतं तर या गोष्टीचं पालन करा. आपको मालूम है प्रदोष मंडली में एक अच्छा एक भक्त था, आणि परमहंस मंडळीमध्ये खूप चांगला भक्त होता है ना, उसने प्रभु का गवाही दिया। आणि त्याने प्रभूची साक्ष दिली उसको बार बार वार्निंग दिया कि प्रभु यीशु का प्रचार ना कर। आणि त्याला वारंवार सांगण्यात आलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार नको करू. उसका नाम आपको याद है ना, आणि त्याचं नाव तुम्हाला माहित आहे ना, है ना, अंतिपास, आणि अंतिपास. है ना। उसको फिर फ्राई पैन में फ्राई किया, आणि मग त्याला हे एकदम फ्राय पॅन मध्ये त्याला भाजलं. है ना। राजवा के दूसरा अध्याय का 13वां वचन हम लोगों ने कुछ दिन पहले पढ़ा था। आणि काही दिवसापूर्वी प्रकटीकरण 2 अध्याय 13 वचन आपण बघितलं होतं. प्रियो, ये दुनिया ऐसा लोगों को सह नहीं सकता। आणि अशा लोकांना हे जग सहन नाही करू मैं शकत. आपको बता ना, शैतान से वो लोगों को डरता है जो प्रभु यीशु का सुसमाचार देता है। आणि सैतान फक्त त्याच लोकांना घाबरतो जो प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देतो. तो इसलिए प्रभु में बुलाट पाए हुए अनेक पवित्र लोग अपना नियुक्ति के बारे में सच्चा जानकारी आणि देते। म्हणून प्रभू पासून पाचार प्राप्त झालेल्या लोकांनी त्यांना मिळालेले जे नियुक्त आहे त्याचं खरं दर्शन राहून त्यांनी कार्य करायला पाहिजे. प्रभु ने हमें क्यों आदेश किया? आणि प्रभूने आपल्याला या जगापासून का वेगळं केलं इसलिए हमारा उद्धार किया आणि आपलं तारण का केलं. है। जब लूका 12 अध्याय 8-9 वचन, लूक त्याचा 12 अध्याय 8 आणि 9 वचन. मैं तुमसे कहता हूँ, हाँ जो कोई मनुष्य के सामने मुझे मान देगा, हाँ उसे मनुष्य का पुत्र भी परमेश्वर के स्वर्गदूतों के सामने मान देगा। हाँ परंतु जो मनुष्य के सामने मेरा इनकार करे, हाँ। उसका परमेश्वर के स्वर्गदूतों के सामने इनकार किया जाएगा। तो अब ये इनकार करने का अर्थ क्या है भाई? आणि नाकारलं जाणं याचा अर्थ काय प्रियानो. मैं यीशु को नहीं जानता ऐसा बोलना है क्या? आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला नाही ओळखत असं आहे का. नहीं, जरूर नहीं भाई। आणि असं गरजेचं नाहीये. आप बिना सुसमाचार सुनाते हुए जीवन बिताता है, आप मसीह को इनकारा हुआ जीवन है। आणि तुम्ही सुवार्ता न सांगता जर जीवन जगता याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताला नाकारलेलं तुमचं ते जीवन आहे. क्या समझा? काय समजलं. आपको समझ में आ रहा है क्या? तुमच्या लक्षात येत आहे का. है ना, कई बार आप सोचेगा चलो मैंने प्रभु यीशु को इनकारा तो नहीं, अभी भी मैं यीशु मसीह का नाम लेता है, परंतु जहाँ पर लेना चाहिए आपने लिया नहीं तो आपने इनकारा। आणि तुम्ही म्हणाल की नाही मी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं नाही, मी त्याचं नाव घेतो, पण जिथं घ्यायला पाहिजे तिथं तुम्ही नाव जर घेत नाही याचा अर्थ तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेलं आहे. बोलने को मतलब आप ये सुवार्ता का काम जब भी नहीं करता ना, वास्तव में पहली बात आप विश्वासी होगी नहीं, दूसरी बात आप प्रभु यीशु के नाम को इनकारते हुए आप एक स्वार्थी होकर के अपनी बुद्धि के सहारे में चलने वाला व्यक्ति बना। आणि जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेत नाही याचा अर्थ काय आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा नाकार करत आहे, आपल्या स्वार्थामध्ये आपल्या त्या लालचमध्ये चालत आहात. आपका लक्ष्य कैसे भी ये दुनिया में एक आलिशान जीवन है, आणि तुमचा उद्देश काय आहे की कसंही करून या जगामध्ये आलिशान जीवन आहे. है प्रभु के लिए कष्ट निंदा ये बिल्कुल आप चाहते नहीं। आणि प्रभू करता कष्ट निंदा सहन करणं अजिबात तुमची इच्छा नाही. आप मसीह के कदमों पर कदम मिलाकर चलने के लिए तैयार नहीं। आणि ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता तुमची इच्छा नाही. जैसे यीशु मसीह को पकड़ कर लेकर जा रहा था, आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून घेऊन जात होते पत्रोस दूर से मतलब अनुधावन किया। आणि पेत्राने लांबूनच प्रभूला बघितलं. हाँ, ऐसा बात नहीं है प्रियो। आणि असं नाहीये प्रिय. मतलब मैं उनका भी नहीं, इनका किसी का नहीं, मैं बीच में है, आणि मी त्यांचा पण नाहीये आणि याचा पण नाहीये, मी मध्ये नहीं चलता प्रियो। असं नाही चालत. है ना, जब पहला पत्रोस उसका 4 अध्याय 16 वचन पहिले पेत्र 4 अध्याय 16 वचन. जो है। पर यदि मसीह होने के कारण दुख पाए हाँ। तो लज्जित न हो, हाँ। पर इस बात के लिए परमेश्वर की महिमा करे। हाँ प्रियो, मसीह होने के कारण हमारे जीवन में आने वाला हर प्रकार का दुख ये हमारे लिए एक तोहफा है। आणि ख्रिस्ती असल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक प्रकारचं दुःख आपल्याकरता एक पारितोषिक आहे. आज आपको कैसे लगता है? आज तुम्हाला कसं वाटतं. मसीह होने के कारण आपके जीवन में दुख होता है क्या? आणि ख्रिस्ती असल्या कारणाने तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं का. ये बात को परखना प्रियो। आणि या गोष्टीला आपल्याला पारखायचं आहे. ऐसा बातों को कभी छोड़ना नहीं। आणि अशा गोष्टी आपल्याला कधी सोडायच्या है ना, नाही. मतलब हम लोग कितना ये दुनियादारी की बातों में प्रशंसा करता है, आणि किती जगी गोष्टीमध्ये आपण प्रशंसा करतो प्रियो सब धोखा है। त्यानो ते सर्व काही फसगत आहे.
आहे ना प्रभु में बुलाहट पाने के बाद आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर इस समय में हमको प्रभु के लिए ज्यादा से ज्यादा कार्य करने के लिए एक सच्चा समर्पण चाहिए। आणि या दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रभू करता कार्य करण्याकरता एक समर्पण राहायला पाहिजे। मैं आपको बताना चाहता हूँ इसमें हमें एक अच्छा कॉम्पिटिशन चाहिए। आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो एक चांगल्या प्रकारचं कॉम्पिटिशन राहायला पाहिजे। मैं सबसे ज्यादा लोगों को सुसमाचार आणि सुनाऊंगा। मी जास्तीत जास्त लोकांना सुवार्ता सांगेल। मैंने आप लोगों को मेरा वसीयत का शुरुआत का समय का कुछ गवाही आपको दिया था। आणि माझ्या सुरुवातीच्या ख्रिस्ती जीवनाची साक्ष मी तुम्हाला दिलेली होती। हम लोग 4 लोग इकट्ठा मानव बपतिस्मा लिया था आणि आम्ही चौघांनी एकत्र बपतिस्मा घेतला और होता हमने एक निर्णय लिया आणि आम्ही एक निर्णय घेतला। हम लोग कौन ज्यादा प्रभु का गवाह बनेगा, आणि कोण जास्त प्रभूचे साक्षीदार होईल, कौन ज्यादा समय प्रभु के साथ प्रार्थना में बिताएगा, आणि कोण जास्त वेळ प्रभू सोबत प्रार्थनेमध्ये राहील, कौन ज्यादा आत्मा जीतेगा, आणि कोण जास्त आत्मे जिंकेल, है ना, मतलब कौन ज्यादा बाइबल पढ़ेगा। आणि कोण जास्त बायबल वाचेल। ये सारी बातों में हम लोगों ने मतलब आपस में एक कॉम्पिटिशन तैयार किया। आणि या सर्व गोष्टीमध्ये आम्ही आपसामध्ये एक स्पर्धा ठेवली। मतलब ये बात किस लिए है कि सच्चा दिल से प्रभु में बढ़ने के लिए। आणि या गोष्टी कशा करता खऱ्या हृदयाने प्रभूमध्ये वाढण्याकरता। मैं आपको बताना चाहता हूँ वो लोग 1-2 हफ्ता थोड़ा अच्छा चला, इसके बाद एकदम सुस्त हो गया। आणि ते लोक 1-2 आठवडे चांगले चालले, त्याच्यानंतर एकदम सुस्त झाले। आगे का कवर अभी मैं नहीं बताना चाहता। आणि पुढे काय झालं ते मला सांगायची इच्छा नाही। क्यों जो लोग निर्णय लेता है वो निर्णय में आगे बढ़ता नहीं, थोड़ी दिन में वो लोग थक जाता। आणि जे लोक निर्णय घेतात त्या निर्णयामध्ये ते चालत नाही, थोड्या दिवसानंतर ते थकून जातात। ये हमारी ताकत में नहीं, प्रभु के सहारे में, प्रभु का अनुग्रह मांगते हुए करने वाला बात है। आणि आपल्या सामर्थ्यामध्ये नाही तर प्रभूच्या आश्रयामध्ये राहून करणाऱ्या त्या गोष्टी आहे। आपको मालूम है जब 2 कोरिन्थी 11 अध्याय में प्रेरित पौलुस अपना जीवन का अनुभव मतलब वो पागलपना की नायंद मतलब वो बोलने के लिए एक बार निर्णय लिया। आणि 2 कोरिन्थीकरांचं पत्र 11 अध्यायामध्ये प्रेषित पौल जे आहे ते आपला एकदम वेडेपणाचा अनुभव त्या ठिकाणी तो वेडेपणामध्ये राहून जसं केलं आहे त्या गोष्टीचा अनुभव त्याने शेअर केला। तो उन्होंने क्या बोला, आणि त्या ठिकाणी प्रेषित पौलाने काय सांगितलं, है ना, 2 कोरिन्थी उसका 11 अध्याय 2 कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 11 अध्याय उसका मतलब 22 से पढ़ना। 22 वचनापासून पुढे वाचा। मैं भी हूँ, हाँ। क्या वे इस्राएली है? हाँ। मैं भी हूँ, हाँ। क्या वे ही अब्राहम के वंश है? हाँ। मैं भी हूँ, हाँ। क्या वे ही मसीह के सेवक है? हाँ। मैं पागल के समान कहता हूँ, देखो मैं पागल के समान कहता हूँ, मैं उनसे बढ़कर हूँ, हाँ, अधिक परिश्रम करने मतलब मैं उनसे बड़े करूँ। अभी वो बात बोलने से पहले वो एक बात बोलता है उसका 21 रुपये बढ़िया। त्याचं 21 वचन वाचा। मेरा कहना अनादर ही की रीति पर है, हाँ। मानो हम इसके लिए निर्बल से हाँ। है, परंतु जिस किसी बात में कोई साहस करता है, हाँ। मैं मूर्खता से कहता हूँ। मैं मूर्खता से कह रहा हूँ, मतलब बोलने का मतलब इसमें ये कहने से प्रभु का महिमा हो जाएगा उस उद्देश्य में नहीं बोल रहे हैं। आणि हे बोलल्यानंतर प्रभूचा गौरव होईल या उद्देशाने तो नाही म्हणत आहे। लेकिन वो ये चाहता है कि मैंने प्रभु के लिए कैसे कैसे कष्ट सका, आणि मी प्रभू करता कसं कसं कष्ट सहन केलं। है ना। प्रियो आपको मालूम है पौलुस कौन व्यक्ति था, आणि प्रेषित कोण मनुष्य होता आपल्या सर्वांना ठाऊक है आहे। ना। यहूदियों के बीच में बहुत आदरणीय व्यक्ति, आणि यहूद्यांमध्ये खूप आदरणीय असा मनुष्य होता। है ना। मतलब वो व्यक्ति जब प्रभु के लिए अलग किया गया, आणि तो व्यक्ती प्रभू करता ज्या वेळेला वेगळा केला गेला ऐसा अवस्था आया। आणि कशी अवस्था आली आप थोड़ा सोचो, तुम्ही विचार करा। है ना। मतलब पौलुस का प्रभु में आने से पहले का जीवन हमारे जीवन से कितना बेहतर जीवन थी। आणि प्रेषित पौलाचं प्रभूमध्ये येण्याच्या अगोदरचं जीवन आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं। इतना महान व्यक्ति था भाई। आणि एवढा महान मनुष्य होता। परंतु प्रभु में आने के बाद आणि प्रभूमध्ये आल्यानंतर उन्होंने कुछ बुरे काम नहीं किया, आणि त्याने काही वाईट काम नाही केलं। सिर्फ मतलब मिला हुआ उस दर्शन को पूरा करने के लिए यीशु मसीह का गवाह बनकर के दौड़ा। आणि मिळालेलं ते दर्शन ते पूर्ण करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षीदार म्हणून तो धावला। इस दौड़ में उसको मिला हुआ दुनिया से मिला हुआ तोहफा, आणि या धावेमध्ये जगापासून मिळालेलं त्याला पारितोषिक, उनका अनुभव, आणि त्याचा अनुभव, एक सच्चा भक्त का अनुभव, आणि एका खऱ्या भक्ताचा अनुभव वो अभी आगे वर्णन करता है। आणि पुढे तो वर्णन करतो। आगे आप परत सुनिए, पुढे ते वाचा। इसमें से एक भी अनुभव हमारे जीवन में है क्या? आणि याच्यापैकी एक तरी अनुभव आपला आहे का? क्या वे ही मसीह के सेवक है? मैं पागल के समान कहता हूँ, मैं उनसे बढ़कर हूँ, अधिक परिश्रम करने में, बार बार पैर धोने में, कोड़े खाने में, बार बार मृत्यु के जोखिम में, 5 बार मैंने यहूदियों के हाथ से 39 कोड़े
नगरों के जोखिमों में, जंगल के जोखिमों में, समुद्र के जोखिमों में, झूठे भाइयों के बीच जोखिमों में रहा। परिश्रम और कष्ट में, बार-बार जागते रहने में, भूख प्यास में, बार-बार बोलने का अर्थ अभी यहाँ पर पढ़ने वाला वो लिस्ट पढ़ करके हमें ये बात को जानना है प्रियो, प्रभु का एक सच्चा भक्त बनकर जीने वाला और उसके जीवन में इतना सारा प्रकार का विपत्ति आया, उन्होंने अनुभव किया। आणि प्रभूचा एक चांगला भक्त होऊन जीवन जगणाऱ्या पौलाच्या जीवनामध्ये कितीतरी प्रकारचे संकट आले ये संकट में भी वो निराश था, आणि या संकटामध्ये पण तो निराश होता का? वो कभी निराश नहीं तो था, कधी निराश नव्हता हमेशा प्रभु में संतोष था। आणि नेहमी प्रभूमध्ये त्याला आनंद होता। प्रियो, इसमें से एक छोटा भी विपत्ति हमारे जीवन में आया क्या? आणि याच्यापैकी एक छोटी तरी विपत्ती आपल्या जीवनात आली का? ये सब पौलुस को क्यों अनुभव करना पड़ा? आणि पौलाला हे सगळं काय अनुभव करावा लागला? सिर्फ सुसमाचार सुनाने के द्वारा, आणि फक्त सुवार्ता सांगितल्याद्वारे, और कुछ भी नहीं किया, त्याने अजून दुसरं काय नाही केलं, सिर्फ सुसमाचार सुनाया। फक्त सुवार्ता सांगितली। तुम्हारा प्रियो, आज प्रभु ने हमारे हाथ में ये समाचार दिया, वो दूसरों तक पहुंचाने में हम विश्वासियों की है क्या? आणि प्रभूने आपल्या हातामध्ये त्याची सुवार्ता दिली, ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण विश्वासयोग्य आहोत का? मैं सोचता हूँ आज हम दूसरे को ऐसा कुछ कष्ट के लिए बुलाएगा तो लोग निराश होकर के दूर जाएगा। आणि लोकांना अशा प्रकारे कष्ट सहन करण्याकरता जर बोलवलं तर लोक निराश होऊन निघून जातील। मेरा दूसरा तिमोथी उसका पहला अध्याय का 8 वचन पढ़ना। दुसरं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8 वचन वाचा। इसलिए हमारे जो प्रभु की गवाही से हाँ, और मुझसे जो उसका कैदी हूँ, हाँ, लज्जित न हो, हाँ। पर उस परमेश्वर की सामर्थ के अनुसार हाँ। सुसमाचार के लिए मेरे साथ दुख उठा। देखा किसके लिए दुख उड़ाना? आणि कशाकरता दुःख सहन करायचंय? सुसमाचार के लिए। सुवार्तेसाठी। प्रियो, सुसमाचार सुनाने वालों को ये दुनिया तोहफा के रूप में दुख देगा। आणि जे सुवार्ता सांगतात ते जग पारितोषिक म्हणून दुःखच देईल। आपको क्या लगता है? तुम्हाला काय वाटतं? आपके जीवन में दुख क्यों नहीं? आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख का नाहीये? बताओ, आप बताओ। तुम्ही सांगा का दुःख नाही? आप विश्वासियों की नहीं, तुम्ही विश्वासयोग्य नाही क्यों? का? आप सुसमाचार का गवाही नहीं देते। आणि सुवार्तेची साक्ष तुम्ही देता नाही। इसको मतलब ऐसा लोगों से प्रभु आनंद दे क्या? आणि अशा लोकांपासून प्रभू आनंदित आहे का? प्रियो, एक सच्चा प्रभु का बुरा पाया व्यक्ति ये दुनिया में बहुत प्रकार का कष्ट में ही गुजरना पड़ता आणि खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती जो आहे तो त्याला खूप कष्टामधूनच जावं है लागतं। ना। वही दूसरा तिमोथी दूसरा अध्याय का 3रा वचन। दुसरं तिमोथेला पत्र दुसरा अध्याय त्याचा 3रं वचन। यीशु के अच्छे योद्धा के समान हाँ। मेरे साथ दुख उठा। तो एक अच्छा योद्धा का चिन्ह क्या है? आणि एक चांगला जो योद्धा आहे त्याचं चिन्ह काय आहे? दुख उड़ाएगा। आणि तो दुःख सहन करेल दुख देख करके वो भागेगा नहीं। आणि दुःख पाहून तो पळणार नाही। प्रियो, हमारे जीवन में प्रभु की खातिर ये छोटा सा जीवन में थोड़ा हल्का लेवल का दुख सहने के लिए आज हम तैयार है क्या? आणि या छोट्याशा जीवनामध्ये प्रभूसाठी थोडंसं हलकसं दुःख सहन करायला आपण तयार आहोत का? आपको आत्मिक बातों का गहरा प्रकाशन मिलना है तो आपको ये दुख के मार्ग में ही आगे बढ़ना होगा। आणि आत्मिक गोष्टीचं मोठं प्रकाशन जर आपल्याला मिळायचं आहे तर या दुःखाच्या मार्गामध्येच आपल्याला चालावं अभी लागेल। उसमें एक सुंदर एक शब्द हमारा उसका 12 वचने पढ़िएगा। आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 12 वचन। यदि हम नीरव से सहते रहेंगे हाँ। तो उसके साथ राज्य भी करेंगे। हाँ प्रियो, हमें इस जीवन में मसीह के गवाह बनने की द्वारा आने वाला कष्टों को धीरे से सहते रहेगा, तभी हम राज्य में आएगा। आणि मग प्रभूसाठी येणारे जे दुःख कष्ट आहे ते धीराने जर आपण सहन केले तरच आपण त्याच्यासोबत राज्य पण करू। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, हम लोग जो सोचते हैं ना, बहुत लोग राज्य में नहीं आएगा। आणि आपण जसा विचार करतो ना, पुष्कळ लोक परमेश्वराच्या त्या राज्यामध्ये येणार नाही, क्योंकि लोग विश्वासियों की नहीं। कारण लोक विश्वासयोग्य नाही। अभी आपको हम लोगों ने पिछले दिन में भी देखा ना, वो मत्ती 25 अध्याय आणि मागील दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं ना मत्ती 25 अध्याय। 25 अध्याय में प्रभु ने जो थोड़ा दिया था, आणि मत्ती 25 अध्यायमध्ये प्रभूने ज्या ज्या लोकांना जे काही तोडे दिले होते तो उन्होंने व्यवहार करके बढ़ाया, आणि त्यांनी व्यवहार करून ते वाढवलं, तो बढ़ाए हुए लोग प्रवेश किया। आणि ज्यांनी वाढवलं त्यांनी त्या प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश केला। उनको प्रभु ने क्या बोला था? आणि प्रभूने त्यांना काय म्हटलं होतं? वो प्रयोग बहुत अनमोल है। आणि तो शब्द प्रयोग जो आहे तो खूप अनमोल असा आहे। 25 का 21 वचन। आणि मत्ती 25 अध्याय त्याचं 21 वचन। उसके स्वामी ने उससे कहा, हाँ, धन्य है अच्छे और विश्वास योग्य दास, हाँ, तू थोड़े में विश्वास योग्य रहा, हाँ। मैं तुझे बहुत वस्तुओं का अधिकारी बनाऊंगा।
देखा मतलब प्रभु हमें बड़ा अधिकारी बोलेगा तो राज करने का अधिकार मिलने वाला बात है। आणि अधिकारी म्हटलं म्हणजे आपल्याला राज्य करण्यासाठी मिळणारा तो अधिकार आहे. प्रभु के साथ राज करने वाला राजाधिकारी बनेगा. आणि प्रभु सोबत राज्य करणारा आपण राजाधिकारी होऊ. कौन? इस जीवन में प्रभु ने हमें दिया हुआ इस थोड़ा प्रभु का महिमा के लिए सिर्फ थोड़ा नहीं, वरदान सब जो भी प्रभु ने दिया सब प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल किया, व्यवहार किया, उनको प्रभु राज्य में प्रभु के साथ अधिकार देगा. आणि या जीवनामध्ये प्रभूने आपल्याला जे दिलेले वरदान आहे ते प्रभूच्या सेवेकरता जर आपण विश्वास योग्य राहून जर ते पूर्ण केलं तर निश्चितच आपण प्रभू सोबत राज्यामध्ये पण राहू. एक बात जानना, आपके पास जो भी है सारे बातों का लेखा लेगा, आपका पड़ोसी का बातों का लेगा, आपसे नहीं लेगा. आणि तुमच्याकडे जे काय त्या सर्व गोष्टीचा हिशोब जो आहे तो प्रभू घेईल. तुमच्या शेजारी जो बसलेला आहे त्याचा हिशोब तुमच्याकडून नाही घेणार. जो प्रभु ने आपको दिया उसका प्रभु हिसाब पूछेगा. आणि प्रभू जे प्रभूने तुम्हाला दिलं त्याचा हिशोब प्रभू घेईल. तो आपको मिला हुआ बातों के बारे में आपको सही जानकारी होना चाहिए. आणि तुम्हाला मिळालेल्या त्या गोष्टी आहे त्याची माहिती तुम्हाला राहायला पाहिजे. और मैं वो प्रभु का महिमा के लिए, क्योंकि आपको मालूम है वरदान भी है, तो वरदान भी किसी ने प्रभु ने दिया है ना. जो मला कुरिन्थी 7 अध्याय का 7 वचन. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचं 7 अध्याय त्याचं 7 वचन. मैं यह चाहता हूँ कि जैसा मैं हूँ वैसे ही सब मनुष्य हो, परंतु हर एक को परमेश्वर की ओर से विशेष वरदान मिले हैं. हाँ. किसी को किसी प्रकार का हाँ. और किसी को किसी और प्रकार का. हाँ, मतलब जिस प्रकार का भी मिला है वो व्यक्ति उससे प्रभु का महिमा करना चाहिए. आणि ज्याला ज्याला जे जे वरदान प्रभूकडून मिळालेलं आहे त्याने त्या वरदानाचा उपयोग प्रभूच्या गौरवाकरता करायला पाहिजे. उसका 12 अध्याय का 6 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 6 वचन. और प्रभावशाली कार्य कई प्रकार के हैं, हाँ. परंतु परमेश्वर एक ही है हाँ. जो सब में हर प्रकार का प्रभाव उत्पन्न करता है. आगे. किंतु सबके लाभ पहुंचाने के लिए हाँ. हर एक को आत्मा का प्रकाश दिया जाता है. हाँ, मतलब ये सबका लाभ के लिए, लाभ के लिए, पहुंचाने के लिए, लाभ के लिए या सबका उन्नति के लिए ये दिया गया है. आणि प्रत्येकाच्या आत्मिक उन्नती करता ते दिलेलं आहे. हाँ, तो इसका मतलब क्या है कि हमें मिला हुआ उस थोड़ा या उस अनुग्रह या वो वरदान हम दूसरे की आत्मिक उन्नति के लिए हम इस्तेमाल में लाता है कि नहीं, ये सब देखता है. आणि प्रभूने आपल्याला दिलेलं जे वरदान आहे ते दुसऱ्याच्या आत्मिक उन्नती करता आपण उपयोगात आणतो का नाही हे स्वर्ग पाहतो. ये बात तो सब पवित्र लोग भरकरा भी आणि प्रभू ही गोष्ट प्रत्येक पवित्र भक्ताने पारखा. है ना. मुझे ऐसा लगता है ना शायद आज ही प्रभु आएगा, ऐसा लग रहा है. आणि मला असं वाटतं कदाचित प्रभू आजच येईल. क्योंकि इतना निकटता में है प्रियो. कारण एवढं जवळ आपण आलेलो आहोत. अभी आपको कैसा किस रीति में समझाओ मुझे भी नहीं समझ में. आणि तुम्हाला कशा प्रकारे समजून सांगू मला पण नाही समजत. प्रियो, हम लोग एक दूसरे को हमारा बहुत प्रोत्साहन करके किसी को पहली बात नष्ट नहीं होने देना, दूसरा विजयी होकर के प्रभु के न्यायासन के सामने मिलना. आणि आपण कोणाला नष्ट न होऊ देणं आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः विजय होऊन प्रभूच्या न्यायासनासमोर आपल्याला भेटायचं. तो यहाँ पर उसका दूसरा तिमोथी 3 का 12 वचन भी थोड़ा पढ़िएगा. आणि दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय त्याचं 12 वचनही और वाचा. जितने मसीह यीशु में भक्ति के साथ जीवन बिताना चाहते हैं हाँ. वे सब सताए जाएंगे. देखा मतलब सब आने के बाद बाकी कितने रह गया. आणि सर्व आल्यानंतर मग काय उरलं. कुछ भी नहीं, कोई भी नहीं. सब सब बाकी सब कुछ नहीं. Right. इधर बैठा हुआ सब, इसके अलावा कितना हो गया. आणि या ठिकाणी बसलेले सगळे काही मग कोण उरलं. Right, कोणी कोणी. क्या समझ में आया है. Yes. तो इसका मतलब जो लोग सच्चा भक्ति का जीवन बिताएगा वे सब, आणि जे सुभक्तीचं जीवन जगतील ते सगळेच्या सगळे. अभी आप मुझे बताओ आता तुम्ही सांगा अपने जीवन के बारे में इस वचन के सामने आप बताओ, अभी आप कैसा गवाही देगा. आणि या वचनाच्या आधारावर तुम्ही आपल्या जीवनाची काय साक्ष द्याल. Praise the Lord. सब सुस्त हो गया दिखता है. आणि एकदम सुस्त झाले असं वाटतं. समझने में कठिन है. आणि हे समजण्याकरता काही कठीण आहे का. Praise the Lord. Praise the Lord. रोगाने हृदय चाहिए फिर.
आणि याच्याकरता देवाची कृपा राहायला पाहिजे. प्रभु का वचन में लिखा हुआ हर एक बात सत्य है. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे. शुरुआत का मंडली की अवस्था आपको मालूम आणि सुरुवातीची मंडळीची अवस्था तुम्हाला ठाऊक है आहे. ना. प्रभु का खातिर आणि प्रभूसाठी उनको कितना सतावट हुआ आणि त्याचा किती छळ झाला. है ना. इब्रानियों 10 अध्याय उसका 30 और 35 वचन. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 34 आणि 35 वचन. क्योंकि तुम कैदियों के दुख में भी दुखी हुए हाँ। और अपनी संपत्ति भी आनंद से लूटने दी, हाँ। यह जानकर कि तुम्हारे पास हाँ। एक और भी उत्तम और सर्वदा ठहरने वाली संपत्ति है, हाँ। इसलिए अपना हियाव न छोड़ो, हाँ। क्योंकि उसका प्रतिफल बड़ा है. देखो आपको मालूम है कि उन दिनों में जो भी लोग प्रभु पर विश्वास करता है ना, ऐसा लोगों का खबर देगा तो उनका जितना भी संपत्ती है अधिक हमारा सरकार क्या देगा, वो ये हमारा खबर देने वाले व्यक्ति को मुफ्त में देगा. आणि मग कोणाचं तारण झालेलं याची जर बातमी जर सरकारला दिली तर मग त्यावेळेला सरकार काय त्याला बक्षीस द्यायची, तर ज्याची बातमी दिली त्या व्यक्तीची जी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती जो व्यक्ती बातमी दिली त्याला मिळायची. तो मतलब क्या है, याचा अर्थ काय. बहुत लोगों को यीशु मसीह का गवाह बनने के कारण संपत्ति भी चला गया, परंतु प्रभु का गवाह बनने उन्होंने छोड़ा नहीं. आणि पुष्कळ लोकांना प्रभूचे साक्षीदार झाल्या कारणानेच त्यांच्या सगळी संपत्ती गेली पण त्यांनी प्रभूचे साक्षीदार होणं सोडलं नाही. क्योंकि वो बड़ा प्रतिफल के ऊपर उनका हमारा आशा है. कारण त्यांची दृष्टी मोठा प्रतिफळ त्यांना जे मिळणार आहे त्याच्यावर आहे. फिलिपियों 3:7 में प्रेरित पौलुस ने क्या बोला, आणि जसं प्रेषित पौलाने फिलिप्पीकराचं पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये काय म्हटलं. परंतु जो बातें मेरी लाभ की थी, हाँ। उन्हीं को मैंने हाँ। हानि समझ लिया. देखा मैंने मसीह के कारण वो लाभ की बातों को मैंने हानि समझ लिया. आणि ज्या ज्या गोष्टी माझ्या फायद्याच्या होत्या त्या ख्रिस्त प्रीत्यार्थ मी नुकसान असं समजलो. प्रियो मसीह के खातिर हमने क्या त्यागा, आणि प्रणव ख्रिस्त प्रीत्यार्थ आपण काय त्याग केला. ये अपने आप को थोड़ा आप लोग थोड़ा घर में जा करके आज कम से कम ये 1-2 पॉइंट पर थोड़ा ध्यान करोगे. आणि कमीत कमी घरी गेल्यानंतर या 1-2 मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या. है ना. मैं एक मसीह होने के कारण मैंने प्रभु के खातिर क्या त्यागा. आणि मी एक ख्रिस्ती असल्या कारणाने मी प्रभूसाठी काय त्याग केला. ये आपको मालूम है प्रभु का बुलाहट, एक सच्चा चेहरे का बुलाहट में लूका 14 अध्याय का 33 क्या बोलता. आणि लोक 14 अध्याय त्याचं 33 वचन काय सांगतं. इसी रीति से तुम में से हाँ। जो कोई अपना सब कुछ त्याग न दे, हाँ। वह मेरा चेला नहीं हो सकता. बोलो मैं एक सच्चा चेला है तो प्रभु के खातिर सब कुछ त्यागने के लिए मैं तैयार होना चाहिए. आणि मी जर एक खरा शिष्य आहे तर प्रभूसाठी सर्व काही त्याग करायला मी तयार राहायला पाहिजे. अगर हम पकड़ कर रखेगा हम मसीह का चेहरा बन नहीं सकता. आणि आपण जर पकडून ठेवलं तर आपण ख्रिस्ताचे साक्षीदार नाही होऊ शकत. अरे मसीह के खातिर हमें सब कुछ त्यागना पड़ेगा. आणि ख्रिस्त प्रीत्यार्थ आपल्याला सर्व काही त्याग करावा लागेल. है ना. प्रभु को ग्रहण करने के बाद में मुझे कई लोगों ने बोला आपको आपका नौकरी आपको अभी छोड़ना पड़ेगा. आणि प्रभूचा स्वीकार केल्यानंतर काही लोकांनी मला म्हटलं आता तुला नोकरी सोडावी लागेल. मैं बोला मैं बिल्कुल तैयार है भाई. आणि मी म्हटलं मी एकदम तयार आहे. आपको मृत्यु भी आएगा. आणि तुम्हाला मरण पण येईल. मैं बोला ऑलरेडी मैं मर चुका है, अभी तो मेरा जीवन है, वो जीवन को कोई मार नहीं सकता. आणि मी तर म्हटलं मी तर अगोदरच मेलो, आता माझं जे जीवन आहे ते कोणी मारू नाही शकत. Praise the Lord. क्योंकि हमें मालूम है अपने अभी आनंद जीवन में चल रहा है. कारण आपल्याला माहिती आहे की आपण आता सार्वकालिक जीवनामध्ये चालत आहोत. प्रियो हमें ये बात में मसीह के गवाह बनने के कारण प्रभु यीशु मसीह का एक सच्चा गवाह बनने वालों को ये दुनिया कष्ट नष्ट नुकसान करेगा. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे साक्षीदार असल्या कारणाने हे जग आपलं नुकसान करेल, आपल्याला कष्ट नष्ट देईल. ये हमारा भाग है प्रियो अभी दुनिया में. आणि या जगामध्ये मिळणारा आपल्याला तो वाटा आहे. परंतु ये सब हमारा अनंत काल के लिए हमारा धन है. आणि सार्वकालिक जीवनाकरता एक मोठी संपत्ती आहे. तो सबको मालूम है जब प्रेरितों का 5 अध्याय का 41 मध्ये आणि प्रेषित 5 अध्याय 41 वचन. देशपाल से आनंदित होकर महासभा के सामने से हाँ. चले गए हाँ. कि हम उसके नाम के लिए अपमानित होने की योग्यता ठहरे. देखिए अपमानित आज बहुत लोग मसीह का गवाह क्यों नहीं बनता, क्योंकि उनको लगता है कि हमारा अपमान हो जाएगा. आणि पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार का नाही होत, त्यांना असं वाटतं आमचा अपमान होईल. प्रियो अपमान हमारा भाग है. आणि त्यांना अपमान होणं आपला एक वाटा आहे, एक हिस्सा आहे. ये बात बहुत उदार पाए हुए लोग
नहीं समझा तो इसका मतलब अभी तक उनका आगे खुला नहीं. आणि ही गोष्ट तारणप्राप्त झालेले लोक नाही समजले, याचा अर्थ त्यांचे डोळे अजून उघडले नाही. जब इब्रानियों का पत्री उसका 13 अध्याय का 12-13 वचन. आणि इब्रिकराचं पत्र 13 अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन. इसी कारण यीशु ने भी हाँ। लोगों को अपने ही लहू के द्वारा पवित्र करने के लिए हाँ। फाटक के बाहर दुख उठाया। फाटक के बाहर दुख उड़ाया. इसलिए आओ हाँ, उसकी निंदा अपने ऊपर लिए हुए उसकी निंदा अपने ऊपर लिए हुए छावनी के बाहर उसके पास निकल चले। ये हमारा निर्णय होना चाहिए. प्रभु के लिए मैं निंदा सहने के लिए हमेशा तैयार हूँ. आणि प्रभू करता निंदा सहन करायला मी निरंतर तयार आहे. पहला पत्रोस 4 अध्याय उसका 14 वचन. पहिले पेत्र 4 अध्याय 14 वचन. फिर यदि मसीह के नाम के लिए तुम्हारी निंदा की जाती है यदि मसीह के नाम के लिए तुम्हारा निंदा की जाती है, तो तुम धन्य हो, धन्य हो. क्योंकि महिमा का आत्मा जो परमेश्वर का आत्मा है हाँ। तुम पर छाया करता है। कितना बड़ी बात है प्रियो. ये प्रभु के आत्मा पाया हुआ एक व्यक्ति, प्रभु के आत्मा उनमें काम कर रहा है, उसके एक चिन्ह है प्रियो. प्रभु के खातिर निंदा आता है तो उसको वो बहुत बड़ा नुकसान नहीं गणित समजता है. आणि मग प्रभू करता जर आपण निंदा सहन करतो, याचा अर्थ आपल्याला प्रभूचा मिळालेला आत्मा आहे. आणि मग असा व्यक्ती प्रभूसाठी होणारी जी निंदा आहे तो निंदा नहीं समजत, त्याला मिळणारं ते पारितोषिक असं समजतो. प्रियो, हमें ये बात को देखना है. कारण आपण या गोष्टीला पाहायचं. हाँ, जो प्रभु ने हमें मसीह का गवाह बनने के लिए दुनिया में रखा है, आणि प्रभूने आपल्याला ख्रिस्ताचे साक्षीदार होण्याकरता या जगात ठेवलंय. मैं उसमें विश्वास योग्य. त्याच्यामध्ये मी विश्वास योग्य आहे का? हमारा प्रभु विश्वास योग्य है आपला प्रभू विश्वास योग्य आहे. और विश्वास योग्य लोग ही प्रभु के साथ रहने वाला है. आणि विश्वास योग्य लोकच प्रभू सोबत राहणार तो आहे. आज मसीह का गवाह बनने में हम कहाँ तक विश्वास योग्य. आणि ख्रिस्ताचे साक्षीदार होण्याकरता आपण कुठपर्यंत विश्वास योग्य आहे. दूसरों को सुसमाचार सुना करके उनको मसीह का चेहरा बनाने में हम कहाँ तक विश्वास योग्य. आणि इतर लोकांना प्रभूची साक्ष देत त्यांना प्रभूचे शिष्य बनवण्यामध्ये आपण कुठपर्यंत विश्वास योग्य आहे. और उसका तीसरा अध्याय का 8 वचन का भी पाठ थोड़ा पढ़ करके हम यहाँ पर समाप्त करेंगे. प्रगटीकरण त्याचा 3रा अध्याय 8 वचनाचा शेवटला भाग वाचून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. मेरी सामर्थ्य थोड़ी सी तो है, हाँ। फिर भी तूने मेरे वचन का पालन किया है. बस मेरा वचन का पालन किया. आणि माझ्या वचनाचं तू पालन केलंय. प्रियो, हमको ये बात को जानना है. कारण आपण या गोष्टीला जाणायचं. प्रभु के वचन का मैंने पालन किया है. आणि प्रभूच्या वचनाचं मी पालन केलंय है का? ना. आपको मालूम है हमारा जिंदगी का सबसे महत्वपूर्ण बात है वचन में बना रहना, वचन का पालन करना. आणि आपल्या जीवनाची सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट की आपण देवाच्या वचनामध्ये राहणं आणि देवाचं वचन पालन करणं. प्रभु के वचन का महत्व जानना. आणि प्रभूच्या वचनाचं महत्त्व है जाणणं. ना. शाऊल ने प्रभु का वचन को माना नहीं, इसलिए उनको राजपद नष्ट हो गया. आणि शाऊलाने प्रभूचं वचनाचं पालन नाही केलं म्हणून त्याचं राजपद नष्ट झालं. आपको मालूम है. आणि आपल्याला ठाऊक है आहे. ना. प्रभु वचन को मानने वालों को भी राजा बनेगा. आणि जे वचनाचं पालन करतात त्यांनाही प्रभू राजा है बनले. ना. फिलिपिया मंडली के लोग वचन को पालन किया. आणि फिलेडेल्फिया मंडळीच्या लोकांनी प्रभूचं वचन पालन केलं. इस वचन को मेरे जीवन में मैं वचन को पालन करने में कहाँ तक विजयी है. आणि प्रभूचं वचन पालन करण्यामध्ये मी कुठपर्यंत विजयी आहे. प्रभु ने जो वचन मुझे दिया वो वचन मैंने पालन किया क्या. आणि प्रभूने मला जे वचन दिलं ते वचन मी पालन केलं का? तो ये बात का एक फर्क करना. आणि या गोष्टीची एक पारख करा. जब भी आप प्रभु के वचन में आता है, आणि ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो प्रभु का वचन प्रभु आपको देता है. आणि त्या वेळेला प्रभू त्याचं वचन आपल्याला है देतो. ना. ये वचन अगर मैं नहीं मानता, आणि त्याचं वचन जर आपण हे पालन नाही करत, मैं एक होमवर्क के रूप में एक भाग आपको दे देता हूँ, एक बार पढ़ा भी देता हूँ. आणि एक गृहपाठ म्हणून एक भाग तुम्हाला देतो आणि एकदा वाचायलाही सांगतो. 50 वचन संहिता स्तोत्र 50 उसका 16 से 21 तक का वचनों में आणि 16 ते 21 वचनामध्ये 9 बात लिखा है. 9 गोष्टी दिल्या आहेत. पहली बात सख्त एक चेतावनी है, 16 बात. आणि त्या 16 16 वचन. वचन म्हणजे एक सक्त चेतावणी इसके आहे. बाद 17 से 21 तक का बातों में 9 बात लिखा है. आणि 17 ते 21 वचनामध्ये 9 गोष्टी दिल्या आहेत. ये मानव प्रभु का वचन को तुच्छ करने वालों के लिए चेतावनी हो. आणि प्रभूचं वचन जे तुच्छ करतात त्यांच्या करता ती एक चेतावणी आहे. है ना. मानव हम लोगों का अनुभव में मेरा जीवन ऐसा उस प्रकार तो नहीं है. ये बात को परखने के लिए मैं आपको बता रहा हूं. आणि माझं जीवन तशा प्रकारे तर नाही, ही गोष्ट पारखण्याकरता मी सांगत आहे. थोड़ा पढ़िएगा. थोडं वाचा. परंतु दुष्ट से परमेश्वर कहता है, हाँ. तुझे मेरी विधियों का वर्णन करने से क्या काम. पर ये कौन है दुष्ट.
हा दुष्ट कोण आहे? ये प्रभु का वचन नहीं मानता। आणि जो प्रभूचं वचन पालन नाही करत. अगर वचन आपके पास आया, अगर आप वचन नहीं मानने वाला है तो प्रभु उसको सीधा कहता है दुष्ट। आणि प्रभूचं वचन तुमच्याकडे आलं आणि तुम्ही जर ते पालन नाही करत तर प्रभू त्याला एकदम दुष्ट असं म्हणतो. मतलब अभी हमें बात को जानना है कि प्रभु मुझे क्या बुलाएगा। आणि आता आपल्याला हे जाणायचं की प्रभू मला काय बोलवेल. हाँ, अभी आगे बढ़िएगा। मेरी वाचा की चर्चा क्यों करता है? हाँ, तू तो शिक्षा से बैर करता। देखिए अभी यहाँ पर ये वचन सुना हुआ व्यक्ति इस वचन के साथ कैसा कार्य किया उसका 1 2 3 4 ऐसा 9 बात वहाँ हमारा भी लिखा है। आणि वचन ऐकणाऱ्या व्यक्तीने वचनासोबत कसं कार्य केलं त्याच्यात 1 2 3 4 अशा 9 गोष्टी सांगितल्या. आप सिर्फ पढ़िए, पढ़ के जाएगा। मैं अभी नंबर नहीं बताऊंगा, आप लोग देखना, कल मैं आपको उसका इशारा दूंगा। हाँ, तू तो शिक्षा से बैर करता हाँ। और मेरे वचनों को तुच्छ जानता है। हाँ। जब तूने चोर को देखा हाँ। तब उसकी संगति से प्रसन्न हुआ हाँ। और परस्त्रीगमियों के साथ भागी हुआ। हाँ। तूने अपना मुंह बुराई करने के लिए खोला हाँ। और तेरी जीभ छल की बातें गढ़ती है। हाँ। तू बैठा हुआ अपने भाई के विरुद्ध बोलता और अपने सगे भाई की चुगली खाता है। यह काम तूने किया और मैं चुप रहा। हाँ। इसलिए तूने समझ लिया कि परमेश्वर हाँ। बिल्कुल मेरे समान है। बस बस यहाँ तक जो वचन नहीं मानने वाला ने समझा परमेश्वर मेरे समान है। आणि मग इथपर्यंत जे वचनाचं पालन नाही करत त्यांना असं वाटतं की देव माझ्या समोर समान आहे. अभी आपने यहाँ पर सुना, आणि या ठिकाणी तुम्ही ऐकलं ये वचन कल पढ़ करके ध्यान करके आना आणि वचन वाचून मनन करून या और उसमें से 9 पॉइंट आप मुझे बताना। आणि त्याच्यातून 9 मुद्दे तुम्ही मला सांगा. बताइएगा ना? सांगाल ना? तो धन्यवाद। प्रभूला धन्यवाद. तो मैं आपको सबको नंबर विनती करता हूँ। आणि तुमच्या सगळ्यांना नम्र विनंती करतो. प्रियो फिलाडेल्फिया मंडली जो वचन उनको सिखाया गया उस वचन में वो लोग बना रहा। आणि फिलडेल्फिया मंडळीला जे वचन सांगण्यात आलं ते त्यांनी पालन केलं. आज मैं मतलब प्रभु मेरे पास जो वचन भेज रहा है वो वचन में बना लेने के लिए मैं यत्न करता है कि नहीं? आणि प्रभू जे वचन मला पाठवत आहे त्या वचनामध्ये राहण्याकरता मी यत्न किंवा प्रयत्न करत आहे का ये पैराग्राफ है। हे पार का. तो प्रभु आपको आशीष दे, प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देव. प्रभु तुम्हें प्रभूला गौरव मिळव.